पहिलाच बॉल तेज आणि तरार, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय एक्स्ट्रा धाव. आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडली जाईल. साहिल दादा उलवेकर यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक जर का आली तर सनी या गोलंदाजाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र दिलं जाईल. आणि मयूर दादा उलवेकर यांच्या वतीनं संपूर्ण टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. किडूकपाडा या संघाला या वेळेला देखील स्ट्रोक चांगला, बॉल चला इनफिल्डच्या बॉलना, बॉल सीमा पार, रन्स मिळतात 4, येतोय चौकार. खरं तर नुकताच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा फलकावरती आपण बघतोय. याही वेळेला आणखीन एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फटकेबाजी आणि 2 बॉल वरती 2 चौकार आपण पाहिला. बॉल तयार, पाहूया 2 बॉल वरती 2 चौकार आलेले आहेत. तिसऱ्या बॉल वरती लगातारचा चौकार येईल का हे देखील बघायचं. बॉल तयार. ओ या वेळेला वेग प्रचंड होते. या वेगाचं प्रतिउत्तर खरं तर बॅटरकडे नव्हतं आणि इथे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती अजूनही 2 बॉल बाकी आहेत. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया. यावेळेला देखील वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट झाली एका धावीच्या मदतीने. पुन्हा एकदा धावफलकावरती आतापर्यंत बदल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील स्ट्रोक दमदार, फटका बहारदार, फटका वजनदार आपल्याला पाहायला मिळाला. फटका रुबाबदार आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे पहा 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराच्या सह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा बदल झाला आणि धावफलकावरती एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 धावा. 5 चेंडूंच्या अखेरीस 14 धावा धावफलकावरती आपण बघतो. अजून एक बॉल बाकी आहे. पाहूया आता या पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरती काय घडणार. याही वेळेला स्ट्रोक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. तिथे फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावांच्या मदतीनं आता धावफलकावरती गुणतालिकेवरती एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात 16 धावा. टीम मिटिंग बिलकुल चालणार नाही. खेडूपाडा संघ टीम मिटिंग बिलकुल चालणार नाही. नवीन गोलंदाज लगेच गोलंदाजच्या मार्कवरती यायचं. आपल्या स्क्रीनवरती आमचे लाडके मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचा आनंद घेत असताना खुल्या गटाच्या स्पर्धा अक्षरशः गाजवलेल्या. भावेश उलवेकर आणि ते पहा या मॅचचा आनंद घेत असताना आणि नितेश दादा देखील आपल्याला पाहायला मिळतात. आकाश दादांना देखील आपण बघतो. खरं तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि ही तिघांची जोडी आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती.
गोलंदाज तयार होता. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती जय भोईर यांना खरं तर आणलं जाते. पाहूया जय भोईर यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. बॉलर देखील तयार होतील. जय तयार झाला. यावेळीचा हा बॉल तिथे पहा. या बॉलला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. या बॉलवरती फक्त एकच धाव आपल्याला बघायला मिळते. या सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. 17 धावा अब तक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतो पाय. बॉल पुन्हा एकदा तयार होईल. पुढचा बॉल. यावेळेला देखील स्ट्रोक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. तिथे ताळमेळ चुकला. बॉलचा अंदाज घेता आला नाहीये. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये पहा. यांचं काहीतरी वेगळंच असतं आणि एक्स्ट्रा प्लेयर्स खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि त्यांच्या सोबतीनं पहा 12वा 13वा 14वा खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जातं. हे आपल्याच अंदाजामध्ये असतात. यांना कोणी काही बोललं तरी सुद्धा ते कोणाचंच ऐकत नाहीत. बिग हिट. वाव. टायमिंग बेमिसाल. बॉलला पाठवलं सीमा पार. इथवा षटकार. षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेतील 150वा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. आमचे गुणलेखक मित्र कळवतात की 150 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. म्हणजे बॉलची क्वालिटी चांगली आणि उत्तम आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावरती. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पाहूया या 3 बॉल मध्ये आता किती धावा जमवला जाणार. बॉलर तयार होईल. जय भोईर पुन्हा एकदा. आणखीन एक बिग हिट. उचलला फेकून दिलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. 6 धावा षटकार. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज जर का आपण बघितलं प्रतीक घरत. ती 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया 2 बॉलवरती 2 षटकार. प्रतीक घरत कमालीची बॅटिंग. 5 बॉल त्यांनी फेस केले आणि 22 या धावसंख्येवरती ते सध्या खेळतात. काय खेळ दाखवला जातो. बहारदार खेळ त्यांच्या माध्यमातून खरं तर दाखवला जातो आणि या आजच्या शेवटच्या मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधनं या इम्पॉर्टंट धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता लगातारचा तिसरा येईल का. ओ वेग प्रचंड होता. वेग प्रचंड होता. लाईन थोडीशी मागे घेतली. जो बॉल होता तो फलंदाजाला खरं तर खेळणं मुश्किल काम झालं आणि इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. बोलतो यार. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तिथे फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठेतरी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. षटक आता संपलंय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. पाहूया. चला टीम मीटिंग नको प्लीज. खिडूक पडा. टीम मीटिंग अजिबात नको आहे.
ओव्हर नंबर 3 मध्ये अमोल भोईर यांना खरं तर गोलंदाजी मार्कवरती आणलं जातं. पव्या अमोल यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणारा बॉलर तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्कवरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. ओव्हर नंबर 3 मधील पहिलाच बॉल, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा, एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडली जाते. फलकावरती 36 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मात्र सलामीची गोड जोडी खरं तर तोडण्यामध्ये फोडण्यामध्ये अपयश मिळालं बॉलिंग करणाऱ्या टीमला. बिग हिट, यूज अँड मायटी, ग्लोरियस, हाय अँड हँडसम, ब्युटिफुल स्ट्रोक, 6 धावा, षटकार. बोलो तयार. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग झाली, एकदा कंप्लीट होती. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. 43 रन्स आतापर्यंत आपण बघतो बिनगड्यांच्या बहुपटल्यात. कमालीचा खेळ दाखवला जातो या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. प्रतीक घरात आणि संदेश भोपी प्रभावित करतात. या वेळेला बिग करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग, वन बाउन्स बॉलला फील्ड करतात तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते. एका धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. 44 धावा धावफलकावरती आपण बघतो. 3 बॉल अजूनही बाकी आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये. बॉल तयार होईल. त्यावेळेचा बॉल हवीत. फिल्डर पहा तिथे अतिशय सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक चांगला स्टॉप आपण बघतो आणि या बॉलला फील्ड केल्यानंतर खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमचे इतर खेळाडू देखील टाळ्या वाजवतात या प्लेअरसाठी. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 45 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. निखिल दादा भोईर खिडूकपाडा, या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. निखिल दादा भोईर जे खऱ्या अर्थाने खिडूकपाडा या गावाला बिलॉंग करतात, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. 45 धावा धावफलकावरती 2.5 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही पहिल्या डावातील 7 बॉल बाकी आहेत. बॉलर तयार होतो. यावेळीचा हा बॉल, पंचांचा इशारा, स्क्वेअर मारा. पंच पहा कवायत प्रकार करत असताना पंचांनी इशारा दर्शवला की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती आता जोडलं जातात. सँडी सर आपल्याला पाहायला मिळतात. सचिन सर पंचांच्या भूमिकेमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका साकारत असताना स्मृती सर यांना देखील आपण बघतो. 46 धावा धावफलकावरती. प्रत्येक जण आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून एन्जॉय करतो या स्पर्धेला. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025. हो, यावेळेला पहा मागचा पाय थोडासा बाकवला होता. पुढच्या पायावरती हा स्ट्रोक सजवायचा होता. षटक आता बॅट्समनने इथे मात्र चॅलेंज केलं पंचांना. खरं तर योग्य टप्प्यावरती या बॉलची पिचिंग झाली की नाही हे आता चेक केलं जाईल आणि पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
डिसिजन पेंडिंग आहे, पंचांचा निर्णय. येस, योग्य बॉल होता. खरं तर बॅट्समॅनला शांत ठेवलं. 46 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपला. अजून एक षटक बाकी आहे. नक्कीच रोमांचक सामना सुरू आहे. आज आपण जर पाहिलं सलग तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्यासोबत सुनील लांबोर आहेत, जे व्यावसायिक गटामध्ये खेळतात. खास करून त्यांची आपण काल खेळ पाहिली, अगदी जबरदस्त खेळ आपण त्यांची पाहतो. आणि सलग 3 रात्रीमध्ये आपल्यासोबत ते जॉईन आहेत. मैत्री आपण कशी जपावी हे त्यांच्याकडून शिकावं. आणि असं अजून एक मैत्रीच्या दुनियेतलं मी म्हणेन खूप मोठं नाव आमच्या खेडूपाडा गावामधील विनायकदादा ठाकूर या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच मनापासून स्वागत व्यक्त करू. आणि त्यांना विनंती आहे की आपण देखील यायचं मंचावरती. तसेच आमचे उमेश दादा असतील, आमचे राहुल दादा असतील, त्यानंतर दादा भोईर असतील, या सर्वांना विनंती आहे की आपण देखील यायचं मंचावरती. एक बॉलचा जो मी म्हणेन व्याज आहे त्याचा मला द्यावा लागणार आहे तुम्हाला, त्यामुळे या तुम्ही मंचावरती. डेथ ओव्हर मधील पहिल्याच बॉलवरती विकेट काढण्याचा प्रयत्न, खूप चांगला झेल पकडला, विकेटचं पतन, बॅट्समन बाद. आणि पहिली सलामीची गोड जोडी इथून मात्र तोडण्यामध्ये गोलंदाज दिव्यमला यश मिळालं. बॅट्समन बाद झालाय. पाच बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया या 5 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. एक गड्याच्या मोबदल्यात खरं तर प्रतीक चांगली बॅटिंग करत होता, तो इथून मात्र बाद झाला. खरं तर संदेश बाद झाला. प्रतीक अजूनही खेळपट्ट्यावरती स्थिर आहेत. या वेळेला पहा, स्ट्रोक चांगला, वाव इनफिल्डच्या वरनं काय जबरदस्त फटका सजवला. ओव्हर द कव्हरचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि मयूर यांच्या बॅट मधून आल्याबरोबर पहिल्याच बॉल वरती सर वीरेंद्र सेहवाग यांची आम्हाला जरूर आठवण झाली. आणि इथे पहा 4 धावा चौकार. आणखीन एक अतिशय वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे पहा, एक धाव आपल्याला बघायला मिळते. एका धाव्याच्या मदतीने लेग बायच्या रूपाने एक धाव आपण बघितली. अभिनंदन 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जुया टीमच्या 51 धावा कंप्लीट होत असताना आपण बघतो बा अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पाहूया या 3 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. 3 बॉल बाकी आहेत. डेट ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं दिव्यम कमालीची कामगिरी करतोय. 3 बॉल त्यानं आतापर्यंत रिलीज केल्यात. अवघ्या 4 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट देखील त्याने इथून मात्र मिळवलेली आहे. पाहूया आता या 3 बॉल मध्ये किती धावा त्यांच्या माध्यमातून जमवल्या जातील. इष्ट्राकिनीला सध्या प्रतीक, जो खरं तर 9 बॉल मध्ये 25 या धावसंख्येवरती खेळतोय. बोल तयार. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटची संधी इथे घडतंय काय. मोय 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 ही सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळाली. फोल्डर आणि बॅटर यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं शर्यत लागली. त्या शर्यतीमध्ये बॅटरने मारली बाजी. पहा ऍक्शन रिप्ले, फनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाला. नॅगेटचा देखील प्रयत्न झाला परंतु थोडासा अनसक्सेसफुल ठरला. आणि ते ही एक धाव खरं तर चिकी रन्स आपण बघतो. फुल्डरच्या डोळ्यासमोरून खरं तरी एक धाव कंप्लीट केली गेली. 52 धावा धावफलकावरती अजूनही 2 बॉल बाकी आहेत. या वेळेला शॉर्ट बॉल होता,
थोडीशी उसळी प्राप्त जरूर झाली होती, परंतु इथे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. काय कमबॅक केलं गोलंदाजानं. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये भरपूर गोलंदाजांना मार बसला, परंतु या डेथ ओव्हरमध्ये दिव्यमचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. प्रभावित केलं दिव्यानं. शेवटचा बॉल पाहूया. पहिल्या सत्रातले शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. यावेळीचा हा बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि त्यावरती इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. अशा 2 धावा धावफलकावरती 54 रन्स आपण बघतो. एक बॉल अजूनही बाकी आहे. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला क्लीन बोल्ड. वाह काय बॉल होता. विकेटचं पतन. बॅट्समन बाद. पहिल्या डावाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 54 विजयासाठी 55 धावांचं लक्ष्य आणि या 55 धावांच्या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल हे ऐकण्यासाठी जाऊया आकाश शेळके सरांकडे. धन्यवाद. चला स्पीडअप करा. लगेच आपण मैदानामध्ये आपली सलामीची जोडी पाठवायची आणि फिल्डिंग सेटअप देखील आपण लावून घ्यायचं आहे. 24 बॉल मध्ये 55चा पाठलाग असणार आहे. उपस्थित सर्व आम्ही क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज लिजन खेळाडू आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय आमचे दादा भोईर सर जे 40+ लिजन खेळाडू आहेत. त्यानंतर आमचे उमेश दादा भोईर आणि तेवढेच चांगले आमचे क्वालिटी खेळाडू अर्थातच राहुल दादा उल्वेकर. सध्याच्या घडीला आपण पाहतो विराट स्पोर्ट या संघामधून ते नेतृत्व साकारतात. तसेच आता नुकताच आपण मंचावरती पाहिलं आमचे भावेश दादा उल्वेकर, त्यानंतर आमचे नितेश दादा भोईर आणि त्यांच्यासोबत आमचे आकाश दादा भोईर यांना आपण पाहिलं. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. नुकताच आपण पाहिलं त्यांचं आपण नाव पुकारलं ते आमचे विनायक दादा ठाकूर यांचं आम्ही स्वागत करतो. उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि त्यानंतर उपस्थित सर्व ग्रामस्थांचं असतील, मग खिडूकपाड्याचं असतील, आमचे अगदी बंधुतुल्य मित्र अर्थातच आमचे रोहितदादा बेंडे जुईचे त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर जुई गावचे जे ग्रामस्थ आले त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉलमध्ये 55 धावांची गरज आहे. पाठलाग करायच्या उद्देशानं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. किती धावांपर्यंत पोहोचतील हे पाहणं महत्त्वाचं. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट. वेलकम बॅक टू क्रिकेट. श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली अँड भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 पर्व. श्रीराम मिलन चिंचवली संघाची अफाट मेहनत आणि त्यामध्ये आम्ही खास करून एक नाव आवर्जून घेऊ, ज्यामध्ये आमचे विठ्ठल शेठ शेळके अँड फॅमिली, मग अतुल दादाचं नाव देखील आम्ही नक्कीच आवर्जून घेऊ, ज्यांनी भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. त्यांचा मी मनापासून इथे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी आमच्यासोबत जॉईन झालेले आमचे सतीश शेळके यांचं देखील आम्ही ते नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतोय. भरपूर चांगला सपोर्ट त्यांचा आम्हाला मिळालेला आहे. त्यानंतर आमचे सुभाष डोकरे यांचं आम्ही स्वागत करू. आमचे निकेश दादा यांचं आम्ही स्वागत करू. आमचे श्रीराम चिंचवली टीमचे सर्व खेळाडू यांचं आम्ही मनापासून आणि इतक्या मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय, कारण भरपूर मेहनत तुम्ही घेताय. सामना खेळण्यासाठी आपण पहिले 18ची गर्दी होती, त्यानंतर आता इथे 2 आहेत. 24 बॉलमध्ये 55 धावा करायच्या आहेत. मॅचकडे तुम्हा सर्वांना घेऊन चलेन. सलामीची जोडी सनी भोईर आणि त्याला जोड देण्यासाठी टीम खिडूकपाडाकडून खेळाडू येतोय आदित्य.
चला स्पीड अप करा. आमचे वेदांत शेळके जे भरपूर मेहनत घेतात त्या स्पर्धेसाठी, बॉलबॉयची भूमिका. त्यानंतर आमचे रुद्रदा यांचं आम्ही स्वागत करू. बालचंद्र शेळके यांचे सुपुत्र रुद्र वॉटर सप्लायचे सर्वा ते आहेत आणि या स्पर्धेसाठी ते आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. मॅच कडे तुम्हा सर्वांना घेऊन चालतो. आदित्यवरती जबाबदारी असणार आहे टीमची, सनीवरती जबाबदारी असणार आहे टीमची. पहिलं षटक हाताळण्यासाठी रोशन. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत. मिड विकेटला वन बाउन्स ओव्हर द टॉप शॉट. देखना फटका. बॅट्समन आहे सनी भोईर आणि सनी भोईरच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग चौकार. बॅकफुटला गेले होते, बॉडीचा वेट पायांमध्ये ट्रान्सफर केला होता आणि बॅटच्या मधोमध आपण पाहिलं की हा बॉल जो स्लॉट मध्ये आला त्याला अगदी दिमाखात पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केला. 4 रन मिळाला तिकडे. 4 रन अकाउंट ओपन. टीमचं 4 धावा धावफलकावरती. हा चेंडू चांगला चेंडू आहे. लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो. अगदी आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन दिलं. स्विंगर बॉल होता, आत आला बॉल. क्या बाद आहे, आत आलाय बॉल. लाईनच्या अगदी आपण पाहिलं जी वाईट साठी आपण लाईन आखलेली आहे तिच्या थोडा आतून गेला आणि त्यामुळे मी म्हणेन जरूर हा जो चेंडू आहे तो सनीसाठी थोडासा त्रासदायक ठरला गेला. रोशन म्हटला तर मग अनुभवानं भरलेला खेळाडू, चांगला एक्सपिरियन्स त्याच्याकडे. आणि सनी म्हटला तर ताबडतोड फलंदाज आहे. तो एका आणि दुसऱ्या धावेची भाषा बोलत नाही, चौकार षटकारांची भाषा बोलणारा खेळाडू. पहा, हा आहे सनीचा जलवा. 1 2 3 4 5 6 आणि माझ्या बॅट मधून येणारा हा षटकार पहा. सनी भोईर सेट ऑन अ फायर. सुपर फटका. अफलातून मी चर्चा केली होती सनीच्या फलंदाजीची. तो ताबडतोड खेळाडू आणि तेच पाहायला मिळतं अक्षरशः. ओ व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक. पॉवर हिट जनरेट केली होती आणि आता इथे आपल्याला 6 रन्स देखील पाहायला मिळतात. भव्य स्वागत केलं. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं या उद्देशाने तो मैदानामध्ये आलाय आणि आता तेच साध्य करतोय तो मैदानामध्ये. गटिका सुरू आहे मॅच मध्ये. जिंकायच्या उद्देशाने आले ते 10 धावा धावफलकावरती बिनगड्याचा मोबदला. आदित्य भोईर आणि सनी भोईर, भोईर बंधुराज आपण मैदानामध्ये पाहतोय. संपूर्ण टीम मध्ये आपण एखादा खेळाडूचा अपवाद बघू शकतो की जे फार फार मिळेल अलग सरनेमचे असतील. वाईटचा हा इशारा पंचांचा. लाईन मध्ये थोडासा विस्कलित झाला खेळाडू. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. बॉल बॉडीपासून दूर ठेवायचा होता परंतु लाईन विस्कलित झाले त्यामुळे वाईडनं 1 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात येणार आहे. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकल्यानंतर जुई संघानं प्रथमतः फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता. निर्णय चुकलाय की काय? हवेमध्ये महत्वाची विकेट असणारा VIP विकेट. फॉल एंड दुसऱ्या एंडला पहा काय घडलंय तिकडे. काय चाललंय नृत्य कार्यादा. दुसऱ्यांदा कदाचित जीवनदान मिळालंय की काय आता असं वाटतं. क्रिकेटमध्ये जीवनदान देणं हा एक मी म्हणेन आपल्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखा गोष्ट असणार आहे. अर्थातच हाराखिरी ती असणार आहे. हाराखिरी पत्करली की काय असं वाटू लागतंय. सुनील भाई लांबोर, तुमच्यासाठी शब्द कमी आहेत. सो 1 फ्लाइंग किस. डिसिजन पेंडिंग आहे. पोचलाय की नाही हा प्रश्न. सेफ आहेत खेळाडू, पोचलेले आहेत पूर्णपणे. पंचांना देखील डाऊट नव्हता परंतु तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ऑफिशियल पंच आपण पाहतो आज मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे फेवरेट आहेत ते सुनील तांडेल सर आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय सँडी पालकर सर. तसेच आता स्क्वेअर लेग रेफरी म्हणून आपण पाहतोय क्वालिटी अंपायर अर्थातच नवीन वसाहत मधील एक नामांकित नाव सचिन दादा कडू. धावफलकावरती 11 लॉस ऑफ 0 विकेट. करंटली आपण जर विचार केला रन रेट चांगला मेंटेन ठेवलेला आहे. 12 धावा झाले धावफलकावरती. 12 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. नाही राहुल थोडासा स्लो आहे. परवा चर्चा झाली व्हिडिओ कॉल वरती. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं चांगला फटका आदित्य भोईरच्या बॅट मधून. दुसऱ्या एंडनं देखील धावा बनण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. सुपर ठोकला हा चौकार आहे. अक्रॉस द बॅट खेळलेत. घुटना टेक तमाशा देख. क्रिकेट मधील कलात्मक हा फटका.
हा फटका मारण्यापेक्षा मिळणार, हा फटका बनवला. समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. येणारे 18 बॉल 39 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम खेडूकपाडाला. जिकडे आपण पाहतोय गावदेवी साई स्पोर्ट खेडूकपाडा संघ एका बाजूनं मैदानामध्ये फलंदाजी करतोय, विरोधामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला जानमान जुईबी. या दोघांमध्ये तुल्यबल्य अशी लढत. B2 आपण पाहतोय हे सर्व संघ आज या फ्रेश पूल मधून यजमान संघ श्रीराम 11 चिंचवली या संघानं 2 सामने जिंकत सुपर 12 मध्ये आपलं नाव निश्चित केलं. कुठला संघ दुसरा असेल आजच्या दिवसातून जो क्वालिफाय होईल आणि कुठला संघ असा असेल जो मी म्हणेन 6वा संघ ठरेल सुपर 12 मध्ये जाणारा. सुपर 12 ला गेल्यानंतर त्या क्लासची चर्चा राहते आणि म्हणून आपण पाहतो हा फॉर्मॅट आमच्या एनडी डिव्हिजन मधून पाहायला मिळतो. हा सपोर्ट आहे खेडूकपाडाचा खेळणा, त्यामध्ये आपल्याला सर्व लिजंड खेळाडू पाहायला मिळतील. मग व्यवसाय गटामध्ये आमचे असणारे 22 दादा, त्यानंतर तिकडे आपण पाहतोय दी टॉलेस्ट क्रिकेटर फ्रॉम टॅनिस क्रिकेट अर्थातच राहुलदादा उलवेकर अगदी आपल्या खेळाच्या अलीकडच्या बाजूला आहेत. खेळाडूंचा अगदी आपण पाहतोय ते आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न करतात. 16 धावा आहेत धावफलकावरती, लॉस ऑफ 0 विकेट. बॅटिंग करत असताना समोर सनी येस वेगळा अँगलला फिल्डर आहेत लॉंग ऑन ला. तिकडे आपण पाहतोय खेळाडू उपलब्ध, झेल टिपलाय संदेश भोपी या फलंदाजांनी. ऍज अ बॅट्समन ते खेळतात, खास करून संघामध्ये आपण पाहतो त्यांचं त्या गोष्टीसाठी जरूर एक नामांकित नाव आहे. आणि आता फिल्डिंग करत असताना पहा किती वेल जज कॅच, सुपर कौतुकास्पद कामगिरी त्यांची. धावा झाल्या धाव फलकावरती टोटल 16 वरती पहिला धक्का बसला टीम खेडूकपाडाला. फलंदाज बाद झाला. एक गड्याचा मोबदला. नारायण मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू ऍज अ न्यू बॅट्समन, न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये ते आता आलेले आहेत. धाव फलकावरती एक गड्याचा मोबदला असताना खेडूकपाडा संघाच्या 16 धाव झालेत. अजून इथून जर विचार केला तर मग जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. उर्वरित 17 चेंडूंचा खेळ आता बाकी असणारा. मॅच कडे आपण बोलू. बॅट्समन आलाय मैदानामध्ये. लव फुल टॉस बॉल डीप गेला होता, ज्युसी विकेट पडेल तिकडे. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. सलगचा दुसरा झटका अँड दुसरी विकेट निलेशनं इथे पटकावली. सौरभ जोशी तिकडे होत्या. लॉंग ऑफला झेल टिपला गेला आणि हा धक्का बसतोय टीम खेडूकपाडाला, तोही दुसरा. 16 वरती दुसरा बाद झाला. आणि आता इथे संघ अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतोय. अडचणीच्या काळामधून मी म्हणेन पडतीच्या काळामध्ये एखादा तारणहार खेळाडू मिळणं गरजेचं आहे, अन्यथा या सामन्यामधून पराभव ही पत्करावा लागू शकतो. ऑन हॅट्रिक निलेश. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पारितोषिक आहेत. अर्धशतकीय खेळी करणारा खेळाडू, त्याच्यासाठी आपण पाहतोय ओकले सनग्लासेस, खास करून सन प्रोटेक्शन देण्यासाठी ते आहे. आणि तिचे आपण पाहतोय या पुरस्कर्ते आहेत आमचे बंधुराज अंकुश शेके, जे तनिष्का इलेक्ट्रिकलचे सर्वात नियमितपणे आपण पाहतो. मग श्रीराम 11 चिंचवली संघ जर सलग 2 वर्ष मी म्हणेन मैदानामध्ये उतरतोय, त्यामागे ते मी म्हणेन त्यांचा खूप मोठा खारीचा वाटा. त्यांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. धावा झालेत 16 धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला. आदित्य आणि अल्पेश हे 2 खेळाडू मैदानामध्ये आता आलेत. आदित्य भोईरला मैदानामध्ये जास्तीत जास्त वेळ थांबणं आणि जास्तीत जास्त वेळ खेळणं गरजेचं. आतापर्यंत मी म्हणेन दुसरं षटक सुरू आहे आणि त्यामध्ये तो 2च चेंडू खेळला. हे खेडूकपाडाचं दुर्भाग्य आहे. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळलेत, फिल्डर आहेत तिकडे. इथे पहा धाव घेण्यासाठी प्रयत्न झालेत, रन मिळेल. एक सिंगल आहे त्या धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न राहिला. सिंगल धावसंख्या फलक पुढे जाईल. टोटल काढला धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 17 रन्स, 2 गड्यांचा मोबदला. पल्ला गाठायचा आहे 55 धावांचा, त्यामुळे मोठा रनचेज आहे, यात काहीच मात्र शंका नाही आहे. या मोठ्या रनचेजला फेस करायचा आहे, आघात तर करावेच लागणार टीम खेडूकपाडाला. आणि आदित्य मध्ये ती क्षमता. जुई संघाच्या जर मी म्हणेन विजयाच्या मधोमध त्यांना त्या गोष्टीपासून दूर ढकलण्यामध्ये कोण मधोमध्ये उभा असेल तर मग आदित्य भोईरचं नाव घेतलं जाईल. ॲज अ ओपन बॅट्समन म्हणून तो मैदानामध्ये आला. ओपनिंग पेअरच्या माध्यमातून सणीचं मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं. आता थोडासा मी म्हणेन पश्चाताप कदाचित होत असावा, कारण हा फलंदाज टीमचा यानं चांगल्या पाऱ्या दिल्यात, परंतु
एक गोष्ट आपण जरूर पाहिली, ती गोष्ट कुठल्या तर मग ती गोष्ट अशी आहे की तो हार्ड हिटिंग बॅटिंगसाठी ओळखला जातो. ॲज अ फिनिशर तो विरासपोर्ट खेडूकपाडामधून खेळतो आणि त्याला पण जर इथून पाहिलं इथे ओपन करण्यासाठी आला, त्यामुळं जो अभ्यास आहे तो थोडासा मी म्हणेन ॲज अ ओपनर थोडासा कमी पडला. हार्ड हिटिंग फलंदाजी, धावांचा पाठलाग जर पाहिला तर ते करणं गरजेचं होतं. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं होतंच, कारण धावा 55 बनवायच्या होत्या 4 ओव्हरमध्ये. 18 धावा झाले. धाव फलकावरती 2 गड्यांचा मोबदला. षटकामधून शेवटचा बॉल, यॉर्कर लेंथ, एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू निलेश, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. खोलात टाकला होता बॉल, पूर्णपणे डॉमिनेट केला षटकामध्ये. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात. 2 गड्यांचा मोबदला त्यानं मोजण्यास भाग पाडलं समोरच्या गावदेवी साईस्पोर्ट खेडूकपाडा संघाला. काय गोलंदाजी आहे. एकदा गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर निलेश दादांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. फक्त 2 धावा देत 2 विकेट त्यांनी संपादन केल्यात. येणारे 12 बॉल आणि 37 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू 37 धावांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल याकडे सर्वांचं लक्ष. जादूच्या आकड्यांचा खेळ टेनिस क्रिकेट, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो हा खेळ अर्थातच टेनिस क्रिकेट. ज्या खेळानं तुम्हाला अगदी आपण पाहतोय साता समुद्र पार नेऊन सोडलं, असंख्य असा जनसमुदाय आपल्यासोबत ज्यानं जोडला, ज्या खेळाचा आपल्याला अगदी लागलाय लळा, ज्या खेळानं आपल्याला दाखवल्यात नाना प्रकारच्या कला, असा खेळ टेनिस क्रिकेट. याचा आपण इथे सर्वजण आनंद घेतोय. आमचे मोठे बंधू अर्थातच आमचे अश्विन दादा बोपी ते आपण पाहतो शेवटच्या क्षणापासून तग धरून उभ्यात. थोडासा मॉनिटर आम्हाला हवा आहे, देण्यासाठी याल का? बघा लगेच ऑब्जेक्शन आलेत. आमचे जे सख्खे बंधू आहेत अंकुश दादा म्हणतायत की मग मी कोण आहे. ते म्हणतात ना सक्का भाऊ पक्का वैरी, असं समीकरण आहे. आमचे क्लॅशेस होतात, आमचे क्लॅशेस रेग्युलर होतात घरामध्ये, परंतु एक गोष्ट चांगली आहे की 5 मिनिटांनंतर पुन्हा एकदा खांद्यावर द्यात आणि पाठीवरती शाबासकीची झाप मिळते. जयवीरूची जोड्या नाही, जयवीरूची नाही, लवकुशची जोड्या. इथे पहा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती. 2 गड्यांचा मोबदला आहे. करंटली 9च्या सरासरीने चालल्यात. सौरभ मैदानाच्या आतमध्ये षटक हाताळण्यासाठी. हिटमॅन 45 रोहित शर्माचे अगदी बिगेस्ट फॅन आहेत आणि त्यांना आपण पाहतो. होतं विकेट. पुढचा बॉल खोलात टाकलाय, हवेत उडालाय बॉल, आकाशात तरंगतोय 2 खेळाडूंच्या मधोमध. तिसराही आला होता. 3 तिघाडा काम बिघाडा पोहोचले नाहीत. अवाकाच्या बाहेर झेल राहिला. धावा तिकडे टिपल्यात 2. छोट्या धावा पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पॉपिंग स्विच वरती 2 खेळाडूंच्या अंतर्गत पाहायला मिळतात. आदित्य भोईर आहेत 3 मध्ये 5 योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. 22 धावा धाव फलकावरती 2 गड्यांचा मोबदला. अल्पेश आणि आदित्य हे 2 खेळाडू मैदानामध्ये. वर्ल्ड टेनिस क्रिकेट ही वाहिनी आपल्या सोबत जॉईन आहे. विनामूल्य सेवा आपल्याला पूर्वेश शेख यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं आम्ही स्वागत करू. आडव्या बॅटनं खेळायचा होता. लाऊडली अपील तिकडे शाउट करतायत पंचांकडे. पंच फेटाळतायत त्या अपीलीला. लाईक बाईचा इशारा सुनील तांडेल सरांचा. धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 23. 2 गड्यांचा मोबदला. पूर्वेशच्या चेहऱ्यावरती नेहमीच आपल्याला स्मित असं पाहायला मिळतं. उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा बॅनर येणार आहे. मग ते 3.5 लाखाचा तो कॅमेरा इथे वॉकिंगसाठी आणणार आहेत, हे मात्र निश्चित आहे. 23 बॅटच्या मधोमध घ्यायचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल हवेत तरंगतोय. फिल्डर आहेत, हातातून झेल निसटला जातो. जीवनदान तिकडे मिळत आहे खेळाडूला. धावा घेण्यासाठी आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठ जरूर टीमच्या खात्यामध्ये. आता इथून आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. दसंख्या फलकाला पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढे सरसावण्यासाठी या धावा त्यांनी चोरल्या. छोट्या धावा, बट आता आम्ही म्हणेन थोडासा वेळ निघून चालला की काय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. येणारे बॉल बाकी आहेत 8. त्यामुळे आता ताट के थाट दाखवावे लागतील. ताट उभे लावावे लागेल, नडावं लागेल, लढावं लागेल आणि भिडावं लागेल. हा क्रिकेट असाच आहे. इकडे निडर होऊन तुम्ही खेळा, पॉझिटिव्ह अप्रोच बॉडीमध्ये तुम्ही ठेवा, तुम्हाला विजयश्री मिळणार. हवेमध्ये बॉल, विकेट किपर मयूर बेंडे संघाचे तारणहार खेळाडू. संघाला ज्यानं आपण पाहतोय टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जुई बी नाव जर हायलाइट कोणी केलं असेल तर मयूर बेंडेने केलाय आणि त्यांनी आज झेल टिपलाय. बाद केलंय फलंदाजाला आणि अजून एक धक्का आपण पाहतोय टीम खेडूकपाडाला. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता खेळाडूंचा. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क तेवढा चांगला झाला नाहीये.
परंतु चांगली फलंदाजी आपण सध्याच्या घडीला खास करून पहिला विजय त्यांना जरूर एक जिंकायचा बॉल दिलाय, परंतु आता थोडेसे ते जरूर आपण पाहतोय बॅकफुटला गेलेत. पंचवीस धावा धावफलकावरती. आमचे रोहितदादा भेंडे आपण पाहतोय, बाबा ट्रॉफीचे आयोजक या आमच्या सोबत आहेत. पॉइंटला खेळलेत, फिल्डर आहेत, फेकी होतीये डेंजर एंड कडे. धोका होऊ शकतो का? धोका होऊ शकतो का? अंपा फिंगर गोज ऑन अप. इट्स RUNOUT आउट. रनआउटची विकेट घाल. धक्का आहे चौथा. टीम खेळूपाळाचा खेळ होतोय बाद. चर्चा होती रोहितदादा भेंडे यांच्याबद्दल. असे अनेक सारे किस्से आहेत. मग आमचे महेशदादा म्हात्रे कामोट्याचे ते आणि त्यांच्यासोबत मग आपण पाहतोय आमचे रोहितदादा भेंडे आणि आम्ही आणि मग सुषमा पाटील विद्यालय. अगदी आम्ही कमी लहान वयाचे असू, जवळजवळ 13 ते 14 वय वर्ष असेल त्यावेळेला कामोट्यामध्ये आम्ही स्टे करायचो जास्तीत जास्त ताईकडे, आणि यांच्यासोबत नियमितपणे आम्ही असायचो. तिथल्या बऱ्याचशा आठवणी आमच्या त्यांच्यासोबत जोडलेल्या आहेत. त्यानंतर अगदी आपण पाहिलं की तोडकी मोडकी कॉमेंट्री म्हणूया ती आम्ही तिथे दिली होती. पहिली ट्रॉफी बाबा ट्रॉफी कामोड्यातली, आणि त्या ट्रॉफीमध्ये आम्हाला व्यासपीठ ज्यांनी दिलं होतं ते नाव आहे रोहितदादा भेंडे. आपल्यासोबत ते जॉईन आहेत. आज आपण जर पाहतोय, मी म्हणेन आमच्यासारख्या बोबड्या बालाला जर माईक जर कोणी दिला असेल तर त्यांचं नाव आम्ही जरूर आवर्जून घेऊ आणि त्यांचं आम्ही स्वागत करू. मग त्याच्यामध्ये आमचे महेश म्हात्रे कामोडे, त्यांचा मोठा खारीचा वाटा, त्यांना मास आम्ही म्हणतो प्रेमानं. 6 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीमला. सामना थोडा फसलेला. या सामन्यामध्ये एकच आता त्यांच्याकडे रणमंत्र राहिला जिंकण्यासाठी, आणि तो रणमंत्र कुठला असेल तर तो रणमंत्र आहे इथून तुम्हाला 5 सिक्सेस लगावावे लागतील तरच तुमचा निभाव्या स्पर्धेमध्ये लागेल. रुद्र अगदी आपण पाहतो टक्क लावून इकडे बघतोय. स्पर्धेसाठी भरपूर मेहनत त्यांनी घेतलेली आहेत. रुद्र तुमचं आम्ही स्वागत करू. हलक्या हाताने खेळलेत, खांडून खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. ऑन साईडला तिकडे फिल्डर आहेत, बॅकिंग साठी आपण पाहतोय फिल्डिंगला महेश भेंडे आहेत. रन घेतले जातील तिकडे. धावफलकावरती आपण पाहतोय टोटल 28 धावा 4 गड्यांचा मोबदला. रोहित शेळके आमच्या टीमचे कार्लोस ब्रेथवेट एक चांगले खेळाडू आहेत. येणाऱ्या काळामध्ये या नावावरती गर्दी होणार आहे, आत्ताच लागली. ऑन साईडला खेळलाय तिकडे. रन आपण पाहतोय टीमच्या टोटल मध्ये धावा ऍड केल्या जात आहेत. एकूण धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आता 29 धावा. थोडेसे सामन्यापासून दुरावले जात आहेत. आता फक्त म्हणेन इथे कदाचित औपचारिकता उरली की काय असा प्रश्न पडला, कारण मिडल ऑर्डरनं नाराज केलं, टॉप ऑर्डरनं सुरुवात चांगली केली होती, राईस स्टार्ट केलं होतं सनीनं. खास करून त्या सनीचं मैदानामध्ये थांबणं महत्वाचं होतं. गोलंदाज झालाय राहुल. ओव्हर नंबर 4 लास्ट ओव्हर डेतोसाठी ते आलेत. 29 धावा धावफलकावरती 4 गड्यांचा मोबदला. टार्गेट 55च असताना स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन करण ठाकूर. फुल टॉस लेनचा बॉल गॅप मधून नजाकतदार स्ट्रोक. क्रिकेट मधील मादक सौंदर्य, अफलातून फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. पूर्वेश शेळकेपा ऑल इंडियाची भूमिका, त्यानंतर अगदी टेक्निकल ऑपरेटर, सर्व गोष्टी इथे करतायत. त्यांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. नाही केलं तर कपात होईल. 33 धावा धावफलकावरती 4 गड्यांचा मोबदला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ. बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये पार्किंग केलाय प्लॉट मध्ये. क्या बाद आहे. या चेंडूला आणावं लागेल दर्शक दीर्घेमधून. चुकी करून बसलाय गोलंदाज. ताबडतोड खेळाडू मैदानामध्ये खेळतोय. आम्ही खेळ पाहिला खेळाडूचा डोंगराचा बडा मैदानामध्ये. आम्ही खेळ पाहिला खेळाडूचा चांगला खेळतोय. आणि आज आपण पाहतोय या डेथ ओव्हर मध्ये जी सुरुवात केलेली आहे ती आपण पाहतोय. आता इथून संघासाठी नक्कीच लाजमी ठरली आहे. 39 धावा झाले धावफलकावरती. अजूनही 16 धावांची गरज आहे. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठ्या मार्जिन मी म्हणेन सामना कव्हर केला.
आडव्या बॅटनं खेळायचा होता. आडव्या बॅटने खेळायचा होता. 1 रन तिकडे प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी जातील का प्रश्न आहे. शेवटचा एक बॉल आहे त्यामुळं मी म्हणेन कदाचित इथे पहा आमचा प्रतीक करमलकरांचा टॅप बोलतोय. कॉंग्रॅच्युलेशन जयमान जुईबी. जयमान जुईबी won by 14 runs. अरे बापरे, हे काय होतं. कॉमेडी होती कदाचित. हा एक्स्ट्रा बॉल टाकला. हार्डलक टीम खेडूकपाडा. आमचे उमेश दादा भोईर आपण इथे नामांकन निश्चित केलं होतं. आपला संघ इथं आला आणि चांगला शांततेचा खेळ दाखवला. त्यानंतर आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली. त्यांचे